वेताळेश्वर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम या स्पर्धेचा असा दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या दिवसातील शेवटचा अंतिम मॅच आपल्या भेटीला आलेला आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं टॉप 4 मध्ये जे मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या देखील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली 9:30 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे मित्रांनो. पहिला सामना आपल्या भेटीला येईल श्री गणेश चै त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोल. दुसरा सामना जय हनुमान म्हाडस बी त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे. तिसरा सामना संघर्ष 11 गवाले त्यांच्या विरोधामध्ये AB रॉयल जांभुर्डे. आणि चौथा सामना न्यू यंगस्टर कोरावळे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये कुलस्वामिनी 11 ठुणे. हे 8 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि या 8 संघांना विनंती आहे की आपण उद्या वेळेवरती उपस्थित राहा. पहिला बॉल एक्झॅक्टली 9:30 वाजता पडेल याची आपण नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग पूर्णपणे जी मात्र सेट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली सलामीची जोडी दाखल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते दोन संघाच्या दरम्यान. एका बाजूला जय बजरंग कोल्टन त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे जय हनुमान बांदिवली. या दोन संघाच्या दरम्यान टॉस झाला, टॉस जिंकला बांदिवली क्रिकेट संघानं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शेवटचा मॅच दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 3 ओव्हरचा मॅच. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती चंदू. पहिला बॉल वेगवान समीर भोईर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करत असताना पहिला बॉल फेकलाय डॉट. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हार्डलेन डिलिव्हरी प्रॉपरली पडल्यानंतर चेंडू थोडा स्किड झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पहिला बॉल डॉट या 3 षटकांच्या लढतीमध्ये. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बांदिवली क्रिकेट संघाची राहिली आहे. दुसरा बॉल डिफेन्सिव्ह फटका बॅक टू द बॉलर खेळलेत. तिथे क्षेत्ररक्षण थोडं खराब बॅकअप येताना पाहायला मिळेल. आणि या बॉलवरती एक्झॅक्टली ही सिंगल येताना पाहायला मिळतीये. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण पाहिला. एक्झॅक्टली बॅकफुटला खाली ठेवत असताना बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना हा समोर ड्राईव्हचा नजराना आपण पाहिला. सिंगल येताना पाहायला मिळतीये. पहिला डॉट आणि त्यानंतर आलेली ती सिंगल रन. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती जयेश अगिवले. 2 मॅचमध्ये या फलंदाजीची हवी तशी कामगिरी झाली नाही, परंतु या मॅचमध्ये खेळावं लागेल आपल्या संघासाठी. ओ चांगला बॉल बॅटची आतली कडा आहे. तिथे डायरेक्ट हिटची मागणी होती एक्झॅक्टली, परंतु तिथे पाहता पाहता एक सिंगल रन जी मात्र येताना पाहायला मिळते. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या या लढतीमध्ये. पहिला डॉट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल जे मात्र घेण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या 2 फलंदाजांना. चंदू आणि त्याच्या सुप्तीला बॅटर जयेश अगिवलेला आपण पाहताय सध्याच्या घडीला. कोणाचा असतं या समीर. समीरचा हा बॉल तिथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल रन जे मात्र घेताना पाहायला मिळेल. ओमकार त्या ठिकाणी उपस्थित होता आणि ओमकारचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलेलं आहे. तिथे 1 धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 3 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक्झॅक्टली 3 षटकांची मॅच आणि एकच ओव्हरचा पॉवर प्ले. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत 4 बॉल अॅक्युरेट फेकलेले आहेत. समीर भोईरनं धावा दिलेल्या आहेत 3. जयसाडी मिस टायमिंग. चेंडू हवेत डाऊन दी बॉल. विकेट कीपर मॅचची प्राइज विकेट असायला लागली मैदानाच्या आतमध्ये. जयेश अगिवले बॅक टू द डगआउट. विकेट मैदानाच्या आतमध्ये 5व्या चेंडूवरती समीर भोईरला ही सफलता प्राप्त झालेली आहे. जिथे जयेश अगिवले खऱ्या अर्थानं 2 मॅचमध्ये हा फलंदाज थोडा स्ट्रगल करत होता, परंतु या 3ऱ्या मॅचमध्ये देखील तो स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेट त्यांना गमावली. आता नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. रोशन ठाकरे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं शिल्लक आहे पहिल्या षटकामधला. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली गोलंदाज समीर भोईरची. 3 बॉल तर अर्थानं 3 धावा त्याने दिलेल्या आहेत. एक मोठा विकेट त्यानं कॅरी केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3 षटकांच्या या लढतीमध्ये. चांगली कामगिरी. टॉस जिंकल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज समीर रिव्हर्स खेळलेत. तिथे शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं या शेवटच्या बॉलवरती. ही सिंगल रन त्यांना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आहे 4 धावा 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये. जे बजरंग कोल्टन क्रिकेट संघ सध्याच्या घडीला थोडंसं अडचणीत. 3 षटकांची ही मॅच 30+ धावा बनवणं भरपूर महत्त्वाचे, कारण बॅटिंग लाईनअपचा विचार आपण केला तर जय हनुमान बांदिवली क्रिकेट संघामध्ये चांगली आहे.
आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये जिथे समीर भोईर बाद झाला त्यानंतर डावाला वैभव आणि त्याच्या सोबतीला सूरजनं सावरलं एक्झॅक्टली आणि भरपूर धावा बनवले होते या संघानं आणि तिसऱ्या फेरीमध्ये या संघाने देखील मजल मारली आहे. एक्झॅक्टली पहिला ओव्हर समाप्त झालेला आहे. 4 धावा फलकावरती 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. वैभव येतात. 4 धावा आहेत सध्याच्या घडीला फलकावरती. रोशन ठाकरे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमता या फलंदाजामध्ये भरपूर आहे परंतु इथून जर आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली करायची. बॅटिंग लाईनअप इथे जय बजरंग कोलटन क्रिकेट संघामध्ये देखील भरपूर चांगलं आहे परंतु इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये उभं ठेवलं गोलंदाज समीर भोईरनं. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल तिथे सुंदर फटका आहे. कावकर्ण रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. तिथे रनआउटची संधी आणि तिथे संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये. खराब कॉलिंग आणि तिथे सिंगल प्लस विकेट. फलंदाज चंदूबाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. दिनेश आगिवले. ओ विकेट केला. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव. समीर भोईर चेंडूवरती आलेले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाही झाला होता परंतु शेवटच्या मोमेंटला रनआउटची विकेट लागली आहे दुसरी. फलंदाज दिनेश आगिवले देखील या मॅच मध्ये आता शून्यावरती बाद. लागतो धक्का दुसरा. फलंदाज बाद. सध्याकडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहित 3 विकेट एक्झॅक्टली मॅच मध्ये गमावलेल्या आहेत जय बजरंग कोलटन क्रिकेट संघानं. जयेश अगिले बाद झाला त्याच्या पाठोपाठ चंदू रनआउटचा शिकार. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे देखील विकेटचं पतन होतं पाहायला मिळतं. कॉलिंग तिथे खराब होते. एक्झॅक्टली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर चांगली फेक आपण पाहिली आहे समीर भोईरची. एक्झॅक्टली विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. रोहित सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. ओ तिथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. लक फॅक्टर ऑन होताना पाहायला मिळतोय. 4 धावा तर एक्झॅक्टली आलेल्या आहेत. हा चौकार. ओ सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सफल झाले होते. लाईन थोडी खराब होती गोलंदाज वैभव या गोलंदाजाची आणि त्यानंतर आलेला तो चौकार आपल्याला पाहायला मिळतो. बाटर रोहितच्या बॅटमधून संघाची धावसंख्या फायनली डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट. स्ट्रायकिंग मध्ये बाटर रोहित. विकेट केला. फटका तिथे फसला. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल जेल आणि तिथे विकेटचं पतन. फलंदाज रोहित बाद. लागतो धक्का चौथा. पहिल्या डाव मध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग कोलटन क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. वैभव. 10 धावा आहेत स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. वैभव ठाकरे स्ट्रायकिंग वरती. आता कोलटन संघाची A1 जोडी आहे मैदानाच्या आत. लोबा फुल टॉस बॉल. फटका तिथे चांगला. बॅक टू द बॉलर खेळले संतोष. डाऊन द बॉल येतात. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. शेवटच्या मोमेंटला वैभव ठाकरेने थांबवले रोशनला. तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधला. गुड बॉलिंग टीम चे हनुमान बांदिवली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. त्यानंतर या दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक चौकार आलेला आहे परंतु 7 धावा गोलंदाज वैभवने देखील खर्च केलेला आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातला. स्ट्रायकिंग वरती रोशन ठाकरे.
ओ फुल टॉस होता, शॉट फाईनला बीट, आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. क्रुशल मोमेंट वरती रोशन ठाकरेच्या बॅट मधून आला हा दमदार चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या बॉल वरती रोशन ठाकरेच्या बॅट मधून चौकार आला. नयन येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामधले हे शेवटचे 6 बॉल. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर वैभव. पहिला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो प्रॉपरली यॉर्कर आणि पहिला बॉल आला डॉट. पहिला बॉल जो मात्र डॉट येताना पाहायला मिळतो. सुंदर सुरुवात आहे गोलंदाज नयन या गोलंदाजाची. स्ट्रायकिंग वरती वैभव ठाकरे. विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे फटका दमदार. क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 17 या धावसंख्येवरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 4. इथून जर आपण पाहिलं तर या 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा येणं जे बजरंग कोलटन क्रिकेट संघासाठी भरपूर महत्वाचे आहेत. परंतु अक्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये जे बजरंग कोलटन संघाची ही A1 जोडी आहे. रोशन ठाकरे त्याच्या सोबतीला वैभव ठाकरेला आपण पाहताय. 4 विकेट गमावले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वरती वैभव. विकेट केलाय. मिस टायमिंग डाऊन द बॉल फिल्डर. पकडला जाईल झेल. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 5. फलंदाज वैभव ठाकरे देखील या मॅच मध्ये बाद. सतरा धावा आहेत धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. कैलास सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील. कैलास मुकणे आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला दाखल होत असताना इनाट नंबर 7 7व्या क्रमांकावरती दाखल झालेले आहेत. शेवटचे 3 बॉल फेस करण्याकरिता 17 धावा धावफलकावरती. प्रत्येक गोलंदाजानं कामगिरी चांगली केली. टॉस जिंकल्यानंतर क्विक कॉल. जनमान बांदिवली क्रिकेट संघाचा आम्ही सुरुवातीला गोलंदाजी करणार आणि आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ओ तिथे जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो. एक्झॅक्टली एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नयन या गोलंदाज आपण कौतुक करूया. डेथ ओव्हरमध्ये तो तिसऱ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू ॲक्युरेट फेकले. 2 धावा 1 विकेट. फुल टॉस बॉल इनसाइड आउट खेळले. सुंदर फटका डीप मध्ये प्रोडक्शन. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण रोशन ठाकरे स्ट्रायकिंग एंडवरती आणणं भरपूर महत्वाचं आहे. 2+ विकेट. 2 धावा तर एकवडल्या जातील. 19 धावा आहेत धावफलकावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या इनिंग मधला. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. रोशन ठाकरे 4 बॉल त्या आतापर्यंत खेळलेले आहेत. 7 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. परंतु या शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. देवा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचा बॉल. 19 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती रोशन. गोलंदाज तयार. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम बॉल. तिथे जर आपण पाहिला तर ओव्हर कंप्लीट. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आलेला आहे आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा ज्या मात्र बनवल्या गेलेल्या आहेत आणि 20 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे जहानमान बांदिवली क्रिकेट संघासमोर. इथून जर आपण पाहिलं
तर या धावा बनल्या जातील, डिफेन्स केले जातील. ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आवाज ऐकूया दीपवीर बिराडे सरांचा. थँक्यू सो मच. अंतिम सामना आजच्या दिवसातील निर्णायक लढत बक्षीस पात्र फेरीचा सामना. जय बजरंग कोलठण आणि त्यांच्या विरोधात संघ आपण बघत आहोत जनमान बांदिवली. 20 धावेचं छोटं टार्गेट सेट झालंय. पहिल्या सत्रात गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली. स्पेशली समीर भोईर आणि नयर भोईरनं इम्प्रेशन टाकलं. वैभवच्या विरोधात 11 धावा जरूर आल्या, परंतु त्याही षटकात 2 फलंदाज धावबाद तर 1 फलंदाज झेलबाद होताना आपण पाहिला. आघाडीसाठी समीर भोईर आणि त्याची सोबत वैभव भोईर देतोय, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत वैभव. ऑल इज सेट. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या देखील मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 8 टीम्स इन ॲक्शन असतील. पहिला सामना 9:30ला कुठल्याही परिस्थितीत आपण शेड्यूल स्टार्ट करणार आहोत. सहभागी संघांना विनंती, आपण विहित वेळेत उपस्थित व्हा. गेम इज ऑन. सेकंड इनिंगला होतीये सूत्रात. हॅलो चेक. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. दोन्ही टीमला आपण देऊयात सर्व उपस्थितांच्या वतीनं ऑल द बेस्ट. उद्या पहिला सामना श्री गणेश जय विरुद्ध स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल. दुसरा सामना जनमान माडसबी विरुद्ध सिद्धविनायक कोरावले. तिसरा सामना संघर्ष गवळे विरुद्ध एबी रॉयल जांभरुडे. आणि चौथा सामना यजमान संघ न्यू यंगस्टर कोरावले बी त्यांच्या विरुद्ध कुलसोमेनी ठुणे. असं उद्याचं शेड्यूल आहे. पहिला सामना शार्प 9:30ला स्टार्ट होईल. मॅच इज ऑन. पहिला बॉल ड्राईव्ह केला इनफिल्डमध्ये. बॅकअप आलेला आहे. सिटीच धाव हवी होती, पण नकार आता दिलाय तो समीर भोईरनं. 18 बॉलमध्ये 20 धावेचं छोटेखानी टार्गेट आहे. हे समीरला चांगलंच ठाऊक आहे. त्याच कारणासह अधिकची जोखीम घेण्यात आता काही फायदा उरला नाही. कल्पक वृत्ती त्यानं दाखवलेली आहे. डॉट बॉल सध्या वैभव कडून टाकण्यात आलेला आहे. समीर भोईरच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. फुल टॉस. यावेळेला बॉल हवेत. झेलची संधी आणि मॅचची प्राइज विकेट. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये चांगलं जजमेंट. समीर भोईरला आता सोडावं लागतं मैदान. आता रंगेला सामना. महत्वाची विकेट झाली कॅरी. डगआउटच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर परततीये समीर भोईरची स्वारी. पहिला हादरा जनमान बांदिवलीला. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. बडे मैच का बड़ा खिलाड़ी अब मैदान से बाहर. फलंदाज बाद.
चे विरोधात स्वर्गीय रुपेशदादा खंटे प्रतिष्ठान खानोल बरोबर 9:30 सामना सुरू होईल. 9:20 आपली उपस्थिती हवी, लक्ष असू द्या. आणि त्यानंतर ज्या टीम्स आहेत त्या टीम्सलाही विनंती आपण विहित वेळेत उपस्थित व्हा. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. सामना सध्या महत्त्वाचा सूर्य बक्षीस पात्र फेरीची लढत आहे. जो संघ जिंकेल तो एका चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी होईल आणि त्यासाठी सध्या हे बॅटल. ऑन साइडला फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक, बॉल विथ झेलची संधी आणि रोशनचं चांगलं जजमेंट. आणखीन एक झटका आता बसतोय. बॅक टू बॅक 2 विकेट आता वैभवनं कॅरी केलेले. 2 धक्के बसतायत जनमान बांदिवलीला. समीर बाद होता नव्हता डगआउटला पोहोचतोय तर त्याच्या पाठोपाठ आता मैदान सोडून सूरजला देखील यावं लागते माघारी. दुसरा धक्का. साठी दाखल होतोय ओम भोईर. ऑन हॅट्रिक संधी आता बनली आहे ती वैभवला. समीर बाद झालाय, सूरज बाद झालाय. आता चांगला दबाव या मॅच मध्ये बनवलाय गोलंदाज वैभव ठाकरेनं. बॅक टू बॅक 2 विकेट त्यानं कॅरी केलेले आहेत. गोलंदाज तयार. ऑन हॅट्रिक संधी बनली आहे गोलंदाज वैभवला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आतापर्यंत त्याची इकॉनॉमिकल कामगिरी. नवीन बॅटर ओम. यावेळेला ड्राईव्ह केल्या, बॉल कव्हर्स मध्ये, चांगलं जजमेंट, झेल संपादित. ओम भोईर देखील आल्या पावली माघारी परततोय. स्पर्धेतील विकेट हॅट्रिक झाली आहे कॅरी. यापूर्वी एक निर्धाव षटक दिनेश कडून आपण पाहिलं होतं. तर आता महत्वाच्या बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात मात्र भेदक गोलंदाजी ठाकरेनं 3 विकेट बॅक टू बॅक कॅरी केलेले आहेत. तिसरा झटका. ओम भोईर देखील आल्या पावली माघारी. जे वेताळेश्वर चषकाची सध्या आपण बघत आहोत गोलंदाज वैभव ठाकरेनं नुकताच कॅरी केलेली आहे. नवीन बॅटर आदित्य आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. आता खऱ्या अर्थानं संघर्ष पणाला लागलाय. आता बॅटिंग ऑर्डर टेस्ट होईल. जनमान बांदिवलीची नेहमी टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करत असते, पण आता ती कोलॅप झालेली आहे. मिडल ऑर्डर मध्ये आता पाहिजे कशा पद्धतीने कामगिरी होईल. वैभव एका बाजूला अजूनही नॉस्टाकर एंडला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, धाव हवी आहे, मिसफिल्ड आणि आता ते धाव मिळेल देखील. सिंगल धावेसोबत सरते शेवटी आता धावसंख्येची कोंडी फोडण्यात आलेली आहे. 5व्या चेंडूवरती वैयक्तिक आदित्यचं तर सांघिक खातं खुलं होतं जनमान बांदिवलीचं. 1 धाव. सध्या धावफलकावर 3 फलंदाज पहिल्याच षटकात माघारी धाडलेले आहेत गोलंदाज वैभव ठाकरेनं. 13 बॉल आता 19 धावा. वैभव स्ट्रायकर एंडला. स्टील 1 टू गो. वैभव वर्सेस वैभव. हो, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग अँड इट इज आउट. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. 4था फलंदाज आता गारद होतोय आणि टॉप ऑर्डर आता मॅच मध्ये कोलॅप झालेली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. वैभव भोईर माघारी. पहिल्याच षटकात 4 विकेट कॅरी केल्यात गोलंदाज वैभव ठाकरेनं. आणि आता या सामन्यात टीम जनमान बांदिवलीचं सध्या सुरू झालंय स्ट्रगल. 4था फलंदाज बाद. कौतुक करावं तितकं कमी आहे गोलंदाज वैभव ठाकरेचं. चांगला वेग या गोलंदाजाकडे, त्याचबरोबर लयबद्धता, अचूकता, विविधता आणि सध्या या षटकात तो हावी होतोय. 4 फलंदाज माघारी परतलेत. 1 धाव धावफलकावर. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन बॅटर आदित्यच्या सोबतीनं संतोष दाखल झालेले. तर गोलंदाजीसाठी मात्र आजच्या दिवसात ज्या गोलंदाजाकडून स्पर्धेतील पहिल्या परातील पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं, दिनेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाजीचा तोफखाना आहे जय बजरंग कुलठणकडे. फिरकी आक्रमणी आहे. 20 धाब्याचं छोटेखानी टार्गेट असं वाटलं होतं. पहिल्या षटकात सामना फिनिश होईल की काय, कारण समीर भोईरला नेहमीच आक्रमक शैलीमध्ये आपण बघत असतो, पण तो जसा बाद झाला आता सध्या 20 धाब्याचं छोटेखानी टार्गेट देखील डोईजड झालंय. ते देखील आता मोठं नजर येऊ लागलंय टीम जनमान बांदिवलीला. 12 बॉल 19 धाब्याची अजून आवश्यकता. गोलंदाज तयार दिनेश. चला, वेळ का वेस्ट करताय रोशन, जरा गाय करा.
12 बॉल 19 गोलंदाज तयार दिनेश. पहिला बॉल चांगल्या लाईनवर चांगल्या टप्प्यावर. आता धावा बनवणं थोडं चॅलेंजेबल बनलेलं आहे. यावेळेला बॅकफुटवर जात असताना लेट कट दिशा दिली आहे. गल्ली पॉइंटच्या दरम्यान चांगली फिल्डिंग. दुसरी धाव हवी आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता यशस्वी झाला की अपयशी झाला त्यासाठी पंचांनी मात्र टीव्ही अंपायरची मदत मागितलेली आहे. एससीडीज टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. साईड व्ह्यूनं पाहावं लागेल बॅट व्यवस्थित इनलाईन ड्रॅग झाली की नाही. बॅट्समन इज सेफ. बॅट इनलाईन झालेली आहे. ज्यावेळेला बेल्स डिसलॉक झाले सिरीज रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सो या 2 धावा आता मिळताना दिसतील. 2 धावेसोबत सध्या टीमची टोटल स्कोरबोर्डवर 3 ऑन बोर्ड 3 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यावेळेला ऑफटमच्या बाहेर बॉल. टप्पा पडल्याबरोबर चाललाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट टू डॉट हे सिरीज. आता पंचांनी वाईट साठी मदत मागितलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून आता DRS घेण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा थर्ड अंपायरची मागणी. पाहावं लागेल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिश पॉईंट काय होता. या सगळ्या गोष्टी आता विचारात घ्याव्या लागतील. येस इट इज फेअर बॉल. योग्य बॉल कलवण्यात आलेला आहे. आता चांगला दबाव बनतोय. प्रत्येक डॉट बॉलला मात्र जय बजरंग कोलटन संघ या सामन्यात वरचढ होतोय. यावेळेला समोर केले आक्रमण पण मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप. मेजर चंदू होते त्या ठिकाणी. साधा सोपा सहज झेल आता धरतीला जाण होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या तरी त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. स्कोरबोर्डवर सध्या टोटल चार विकेट आतापर्यंत गमावल्यात. 8 बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. 8 बॉल 16 वरती हा सामना. बक्षीस पात्र फेरीची लढत. यापूर्वी दोन्ही टीमनं 2-2 मॅचेस जिंकलेले आहेत. पण आता जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. सो त्याच कारणासह ही लढत महत्वाची आहे. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल. बॅकअपसाठी मेजर चंदू उपस्थित झालेत. 1च धाव. चांगला थ्रो आता देत असताना सिंगल धावेसोबत सध्या स्कोर 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 5 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज आता बाद झालेत. 7 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी अजून आवश्यकता ती 15 धावेची. 7 बॉल 15चा सामना. आदित्य साकर एंडला. फुल टॉस थ्रू द कव्हर्स. गॅप मध्ये खेळतात. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित. 1 सिंगल बनली. सेकंडचा कॉल आणि सहजरित्या आता दुसरी धाव देखील बनताना दिसेल. याचबरोबर ओव्हरची होईल सांगता. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकात बनल्या गेल्या धावा 7. अंतिम षटक अखेरचे षटक 6 बॉल आता 13 धावेची आवश्यकता. 18 बॉल 20चा सामना आता येऊन टेपलाय तो. 6 बॉल 13 वर पहिलं षटक वैभव ठाकरेचं इम्पॅक्ट त्यानं टाकला. अवघी 1 धाव खर्च करत असताना टॉप ऑर्डरचे 4 बॅटर त्यांना आउट केले आणि सध्या दुसऱ्या षटकात दिनेशने देखील लाजवाब कामगिरी केली. 6 धावा खर्च करत असताना इकॉनॉमिकल षटक त्यानं टाकलं. कमी खर्चूक कामगिरी त्याची झालेली आहे. त्याच कारणास्तव सध्या या सामन्यात आपण बघत आहोत पारडं जड होत आहे जय बजरंग कोलठणचं. 7 धावा सध्या धावफलकावर. 4 फलंदाज बाद झालेत. अंतिम षटक अखेरचे षटक आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय.
जयेश आगिवले 6 बॉल 13 धावा हे समीकरण. जो संघ जिंकेल तो संघ उद्या पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात आपल्याला आमने सामने पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल मध्ये तो संघ दाखल होईल. पण आता विजय महत्वाचा आहे. दोन्ही टीमसाठी जिंकणं जरूर आहे. जिंकणं मात्र गरजेचं बनलेलं आहे. सहा बॉल 13 धावा हाय व्होल्टेज मॅच. गोलंदाज तयार जयेश. हो पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस फिरवलाय पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम दाखवून देतोय बॅटर संतोष आणि संतोषच्या बॅट मधून येतोय हा समाधानकारक फटका षटकार. अगदी पहिल्या सामन्यापासून आजच्या दिवसातील 7व्या सामन्यात देखील तो थ्रिलर तो क्लायमॅक्स आपण अनुभवत आहोत उपभोगत आहोत. स्कोर सध्या 13-13 ऑन बोर्ड. स्टेप आउट होत असताना फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. 5 बॉल आता 7ची आवश्यकता. यावेळेला स्वीपचा प्रयत्न चालवला ऑफटॉमच्या बाहेर कमिट झाले होते. चांगला लेग ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना बॉल चाललाय थेट विकेट किपरच्या हातात. चांगलं बॅकअप येतंय. षटकारानंतर आलाय डॉट बॉल. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. 4 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज. धावांसाठी सध्या धावाधाव. धावांसाठी सध्या संघर्ष. धावांसाठी सध्या मेहनत. यावेळेला टॉप एज बॉल अवेत. मिड ऑफचा फिल्डर जज करतोय आणि झेल संपादित. फलंदाज बाद. संतोष माघारी परततोय. ज्यांना षटकारानं आशा तर दाखवल्या होत्या परंतु विजयाची दिशा त्याला निर्धारित करता आली नाही. फलंदाज बाद. 5वा झटका आता लागलाय टीम जनमान बांदिवलीला. 1 मोर विकेट डाऊन. आता 7 धावेची आवश्यकता. मॅच इज ऑन. एनिथिंग कॅन हॅपन. काही घडू शकतं. नवीन बॅटर मनोज आता दाखल झालाय सध्या आपल्या स्क्रीनवर. मंद पावलांनी सध्या तो दाखल होतोय. डू ऑर डाय करो या मरो अशा परिस्थितीचा सामना. अभि नाही तो कभी नाही. कारण पुन्हा ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज करण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावे लागेल. त्यासाठी जो काही संघर्ष आता करायचा आहे तो आताच करावा लागेल. 3 बॉल 7 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार जयेश. स्ट्रायकरला नवीन बॅटर मनोज. 3 बॉल 7. यावेळेला आणखीन एक चांगला लेग ब्रेक. चांगला टर्न. चांगला बाउन्स. चांगली फिरकी आणि सध्याच्या घडीला बॅक टू बॅक डॉट बॉल बरोबर विकेट बरोबर. आता दबाव पुन्हा एकदा वाढलाय. 7-13चा सामना. षटकाराने झाली सुरुवात. 5 बॉल 7 डॉट बॉल आली संतोषची विकेट. नवीन बॅटर मनोज त्याच्या विरुद्ध देखील आलाय डॉट बॉल. 2 बॉल आता 7 धावेची आवश्यकता. 2 बॉल अँड 7 रन रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 2 चेंडू 7 धावा हे समीकरण. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. एखादा मोठा षटकार आला एखादा मोठा स्ट्रोक आला तो नितांत गरजेचा असेल. यावेळेला टॉपेज बॉल अवेत. विकेट किपर जज करतोय आणि आली आणखीन एक विकेट. आणखीन एक झटका. फलंदाज बाद. 6वा हादरा बसतोय टीम जनमान बांदिवली क्रिकेट संघाला. तू चल मैं आया अशी परिस्थिती. मनोजला सोडावं लागतं मैदान. 1 बॉल आता 7 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा. लीगल बॉलवर जरी 6 धावा आल्या तरी देखील मात्र कोलठणकर विजयाचा तो जल्लोष विजयाचा तो आनंद साजरा करू शकतात. पण एखाद दुसरा वाईड आला तर मात्र तरीही मॅच मध्ये इंटरेस्ट राहील. शेवटचा बॉल 7 धावेची गरज. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या दिवसात थरारक क्रिकेट वेताळेश्वर चषकाच्या माध्यमातून आपण एन्जॉय करत आहोत. 1 बॉल आता 7 धावेची गरज. चला घाई करणं अपेक्षित आहे जयेश. डेफिनेटली टाइम आपल्याकडे पण मॅचचा मोमेंटम ब्रेक होता कामा नाही. लक्ष असू द्या.
एक बॉल 7 रन 7 रन 1 बॉल. गोलंदाज तयार जयेश. यावेळेला आणखीन एक विकेट. हा सामना संपलाय आणि सामना जिंकलाय. क्वार्टर फायनल मध्ये 20 धावेचं छोटेखानी टार्गेट डिफेंड होत आहे आणि जनमान बांधुलीला परास्त करत आता सेमी फायनलचं तिकीट काबीज केलंय जयेश आगिवले अँड आर्मी. जय बजरंग कोलठण क्रिकेट संघानं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. टफ अँड हार्ड लक. जय हनुमान. पुरस्कार आपण जाहीर करूयात. नो डाऊट अबाउट दॅट वन. ज्याची भेदक गोलंदाजी, ज्याची तिखट गोलंदाजी, पहिल्या षटकात ज्यानं केला वार, ज्यानं फलंदाजांना रफ्तार से केलं गिरफ्तार, वैभव ठाकरे ठरलाय 4 विकेट टेकर या सामन्याचा.